तर हॅलो गाईज, तर तुमचं रॅक्स या चॅनलमध्ये स्वागत आहे। तर तुम्हाला माझा जर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनची घंटी दाबून क्लिक करा। तर असं होईल की आधी व्हिडिओ जेव्हा पण पोस्ट होईल तेव्हा व्हिडिओ आधी तुम्हाला येणार। तर तुम्ही बघू शकता जय शेठचा बेरा बैलांचा। तर आले बघा, तुम्ही दाखवतो तुम्हाला जय शेठचा कुत्रा पण आहे, ते लागतोच आणि गाय पण आहे, तिचं नाव आहे माऊली। आणि पक्ष्या पण बघू शकता तुम्ही आहे। इकडे साईडला ससा आहे। पब्लिकचा चारी खांदी भीता चारी खांदी पलतो तो, त्याचा काही विषय नाही। आणि याचा थोडा शिंगाचा प्रॉब्लेम झाला तर शिंगनिंगला तर पहिल्याची तब्येत पण जरा थोडी कमी केली, बाकी क्वालिटी आहे बैलांना। एवढा मारतो ससा, पण तो जया पुढं उभा आहे तर बघ कसा नाटक घाबरत होता। आता पुढं गेला तर कसा पल्ला लागला मागे राहिला। तर आता चालवलं आहे तिकडे तल्यावर, बघा पुढे दाखवतो। बाकी माद्याने एक दरारा केला होता त्याचा, पण थोडा त्याच्या शिंगाच्या मुला मार खाला बैलांनी पटका। बाकी विषय नाही या बैलाचा, नागपुरा करेल तो जय शेठचा। तर आता चालवलं आहे, बघू तुम्ही बघू शकता। तर तुम्ही बघू शकता किती पाणी आलंय, काय नादा पुढं काहीच नाही। आज पाणी नाही तर आज पाणी नसतं तर आज फेरा असतं सशाला। पाणी आलंय म्हणून आता नाहीलाच झाले त्याला चांगला। मग पवनीत तो बोलला होता मला का पवनीत येईल, दे चल पवनीनं काय करायचं आता झाले तल्यावर। चालले आता पुढून तिकडे उतरत आहे ना। एकदम जंगल टाईप दिसलं बघा, टेन्शन नाही। रोड पण वगैरे चांगला आहे। तर इथं पोचलो, अजून एक वासरू पवित्रच होती, पोरा चालू होता त्यांचा। तर आता आणला सशाला। तर बघू शकता बाई बॉडी बिल्डर उतारले। आता जिथे बांधला तिथे रग घ्यायला बी लागतो, तो चांगला रग घेऊ दे। बघा आता कसा बाई एकटा उतरवतो, टेन्शन नाही त्याचा, मग घाबरते ना त्याला, पाहिजे तसं चालतं। बघा स्वतःहून गेला का नाही, तेवढी जाण आहे त्या बैलाला शेठसाठी। बघू शकता जय शेठ कसा पवनी देतो त्याला। आणि पवनी द्यायचं कारण म्हणजे जर आपल्याकडे फाटी नसते, घाटावर बैल पलवतात, आता आपल्याकडे जागा नाही आता पलवायला, तर पवनी देऊन त्यांची कसरत होते। त्यांच्या शरीरासाठी पवनी देणंच आहे, किती पण झालं तरी। त्यामुळे द्यायला महाद्या जरा नाटक करतो जायला, बघा कसा नाटक करतो, जायला नाटक करतो एकदम। येत नाही का आता तरी शेवाळली तो चालतो। अर्धे बैलांना असते सवय नाही पाणी जास्त, अर्ध्यानं स्वतःहून उतरतात बैल। सोर सोर आणू का?